मराठवाड्यामध्ये विशाल करोळे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। विशाल, मराठवाडा हा अतिशय महत्त्वाचा फॅक्टर असणार आहे। मराठवाड्यातल्या लढतींकडे तर सगळ्या देशाचं सुद्धा लक्ष लागलेलं आहे। इथल्या लढती म्हणजे संभाजीनगरची लढत असेल किंवा मग बाकीच्या लढती असतील, बीडची लढत असेल, विशेषतः जी चर्चा झालेली होती पंकजा मुंडे असतील, पुन्हा एकदा पंकजा मुंडे त्यांचं पुनर्वसन या ठिकाणी करण्यात आलेलं होतं। त्यामुळे पंकजा मुंडे निवडून जातात का, जी त्यांच्या मागे सगळी फौज उभी राहिलेली आहे, काय होतंय लक्ष असेल या सगळ्याच मराठवाड्याच्या लढतीकडे। मराठवाड्यातला डिसाइडिंग फॅक्टर विशाल तुम्हाला काय वाटतोय? श्रुती, राजकीय वातावरण मराठवाड्यातल्या संभाजीनगरचं खूप जास्त तापलेलं होतं, मात्र रात्रीतनं पाऊस आला आणि काय होईना वातावरणात थोडासा गारवा. मी तुम्हाला दाखवतोय मतदान केंद्रावर आहे, हलक्याशा पावसाला सुरुवात झाली आहे. सगळे जे मतदान प्रतिनिधी आहेत ते पावसात आता मतदान केंद्रात जात आहेत आणि राजकीय वातावरण जरी तापलं असलं तरी आपण म्हणू शकतो की हे जे वातावरण आहे सध्या ते थोडं थंड झालं. 42-43 डिग्रीचा जो काही उकाडा होता त्यात थोडासा का होईना पावसानं दिलासा दिलेला आहे. राहिला प्रश्न लढतीचा, तर संभाजीनगरमध्ये तिरंगी लढत आहे. आता इथं शिवसेनेचा भगवा फडकणार, शिंदे सेनेचा भगवा फडकणार की MIMची पतंग पुन्हा एकदा उडणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. अगदी काट्याची टक्कर आहे असं आपण म्हणू शकतो. खरं तर मराठवाड्यातील 8ही लढती, यात एकही लढत एकतर्फी नाही, सगळीच कडे काट्याची टक्कर मराठवाड्यात आपल्याला दिसते. दुसरी महत्वाची लढत म्हणजे बीडची. जसं तुम्ही म्हणालेत की पंकजा मुंडे यांच्या अस्तित्वाची लढाई. गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता आणि ज्यांनी त्यांचा पराभव केला होता ते धनंजय मुंडे स्वतः यावेळेस पंकजा मुंडेसाठी ड्रायव्हिंग सीटवर होते. जोरदार प्रचार त्यांनी केलं, सगळं नियोजन त्यांनी केलं आणि कुठल्याही परिस्थितीत पंकजा मुंडेला निवडून आणणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आता त्यांनी घेतलेली मेहनत खरंच फळाला येते का आणि पंकजा मुंडेचं राष्ट्रीय अस्तित्व या सगळ्या गोष्टींवर टिकून आहे. त्यामुळं आता बीडच्या लढतीकडे सगळ्यांचंच लक्ष असल्याचं आपल्याला दिसतंय. राज्यातली चर्चेची ती लढत आहे. महत्वाची आणखी एक लढत ती म्हणजे नांदेडची. खरं तर लोकसभा निवडणुकीच्या अगदी तोंडावर नांदेडचे आणि काँग्रेसचे महाराष्ट्रातले मराठवाड्याचे दिग्गज नेते अशोकराव चव्हाण यांचा भाजप प्रवेश करण्यात आला होता. भाजपच्या रणनीतीनुसार अशोकराव चव्हाणांचा त्यांना खूप जास्त फायदा मराठवाड्यात होईल, नांदेडमध्ये होईल असं वाटत होतं, मात्र कदाचित तसं झालेलं नाही आहे. अशोकराव चव्हाणांना स्वतःच्या नांदेडमध्ये अडकून पडावं लागलं, खूप जास्त प्रचारासाठी फिरावं लागलं आणि त्यातही निवडून येण्याची शक्यता ही खूप जास्त नाही आहे. तिथं सुद्धा काटेकी टक्कर आहे. त्यामुळं अशोक चव्हाणांनी भाजप प्रवेश जरी केला असली तरी त्यांच्या अस्तित्वासाठी मी उमेदवार जिंकवून आणू शकतो हे दाखवण्यासाठी ही महत्त्वाची लढत आहे आणि आज या सगळ्या लढतीचा गोळाबेरीज होणार आहे आणि त्यातून आज नक्की कोण जिंकणार आहे हे आपल्यासमोर स्पष्ट होईल. नक्कीच विशाल, आज दिवसभर तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले रहा.